लग्न झाल्यावरती ज्या विक्रोळीला गेली होती राहायला, त्या बिल्डिंग मध्ये मुली काम करायला आणायच्या. राखीचा सीझन होता, तर राख्या बनवायचं काम करायला आणत होत्या. त्या दोघी त्यांच्या मोबाईल मध्ये व्यस्त होत्या, एअरफोन लावून. मी तिघीच बसलो होतो. वरतून तिने आवाज दिला त्या बाईने, वरती बघ मी आलीये. आमच्या विंडोच्या इकडे आमचं डोकं होतं. माझ्या दोन्ही बाजूला माझ्या दोन मुली होत्या, पण एक घाणेरडी सवय होती की केस सुट्टी ठेवून झोपायची. माझी जेव्हा लिटरली केस ओढली गेली ना, तो एक अनुभव म्हणजे मी आता सुद्धा सांगते ना, माझ्या अंगावर काठा उभा राहिलाय. होळी जवळ आली होती, मग ते मुलं आमची बिल्डिंग खाली होळी करतात, तर मग ती फर्निचर होतं ते आम्ही टेरेसवर ठेवलं होतं. माझे मिस्टर आणि एक आमच्याच बिल्डिंग मधला मुलगा, असे दोघं जण गेले वरती. त्यांनी सगळं काढलं सामान, आजचा टेबल घेतला आणि त्या मुलाला असा हातात देत आहेत. तोपर्यंत वरतून ती बाई पटकन बोलली, या तुमच्या दोघांचीच वाट बघते मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहोत नवीन व्हिडिओ सकट. आणि जे पाठचे मी रिसेंटली जेवढे अपलोड केले होते व्हिडिओ, त्याच्यावरती खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे तुमच्या साईडने. आणि खूप सारे लोकांचे कमेंट्स आलेले आहेत पॉझिटिव्ह वेने. एक चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळे आणखी व्हिडिओज बनवण्यासाठी एक न्यू मोटिवेशन भेटलेलं आहे. आणि मी ट्राय करेल की तुम्हाला आणखी चांगले व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी द्यायचं. आणि नवीन नवीन एक्सपेरिमेंट आपण करतोच आहोत, ज्याने तुम्हाला आणखी चांगले कंटेंट भेटता येईल. तर आजचे जे गेस्ट आहेत, जे मी नवीन गेस्ट बोलवले आहेत, ते म्हणजे माझी मावशी आहे. आणि ॲक्च्युली तिच्यासोबत खूप सारे पर्सनल एक्सपिरियन्स घडले होते लाईफमध्ये. आणि हे तिने मला चाइल्डहुडमध्ये, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला तिने सगळं सांगितलं होतं की तिच्यासोबत जे जे घडलं होतं ते. तर मी बोललो की तिला बोलवणं तर मस्ट आहे. तर मग तिला आज मी बोलवलं आहे. आणि आज आपण तिच्या साईडनी तिची स्टोरीज ऐकून घेऊ आणि समजून घेऊ की काय काय नक्की झालं होतं. आणि असंच व्हिडिओ बघत राहा, पूर्ण बघा, आणि तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही एंडला सांगू शकता. तर तू तुझं इंट्रोडक्शन कसं देशील? नमस्कार, मी अर्चना भोसले. मी स्वयं चव्हाणची मावशी, राहायला विक्रोळीला, वर्किंग वुमन आहे. माझ्या लाईफमध्ये अशा भरपूर म्हणजे हॉरेबल स्टोरी आहेत. त्या मी स्वयं लहान असताना बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता स्वयंनी चॅनल ओपन केलं आहे, तर त्याच्या माध्यमातून, त्याच्या चॅनलच्या माध्यमातून त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून मी स्वयंशी आज बोलणार आहे. तर तुम्ही मला खूप साऱ्या स्टोरी सांगितल्या होत्या लहानपणी, जेवढ्या पण होत्या. तर त्यातली मग तुम्ही कोणत्या स्टोरीपासून सुरू करणार आहात? हे बघ, मी लग्न झाल्यावरती ज्या विक्रोळीला गेली होती राहायला, ती आमच्या म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत. 3-3 माळ्याच्या बिल्डिंगी आहेत. आम्ही त्यात 3ऱ्या माळ्यावर राहत होतो, सर्वात लास्ट फ्लोअरला. आणि वरती आमच्या टेरेस आहे. त्या बिल्डिंग मध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, असं ऐकून होती. त्यामधल्याच तुला मी 2-3 स्टोऱ्या अशा सांगू शकते. आणि त्या माझ्या लाईफ मध्ये पण घडल्या आहेत. त्या स्टोऱ्या मी तुला सांगेन की मला त्यातनं काही अनुभव भेटलाय तो. मग ह्याच्यामध्ये पहिली स्टोरी तुम्ही कुठून सुरुवात कराल? एक म्हणजे एक्सपिरियन्स असा आहे माझा की सॅटर्डेला मी आमच्या त्या बिल्डिंग मध्ये मुली काम करायला आणायच्या. राखीचा सीझन होता, तर राख्या बनवायचं काम करायला आणत होत्या. तर मी फक्त सॅटर्डेला त्यांच्या बरोबर असायची, कारण तर संडेला सुट्टी मला असायची म्हणून. आमच्या शेजारच्या सगळ्या बायका बसलेल्या असायच्या, सगळ्या काकी वगैरे सगळ्या असायच्या. सगळ्या आमच्या गप्पा चालू होत्या. नंतर ते सगळेजण काकी वगैरे सगळे झोपायला गेले आतमध्ये. पण जायच्या आधी आम्हाला बोलल्या की चला आता 12 वाजायला आले, तुम्ही पण उठा, थांबू नका. तर मी बोलली, काकी तुम्ही लोक जावा, मी आहे या दोघींबरोबर, मी सोडते या लोकांना घरी, असं बोलले. आणि ती लोक आपापल्या घरी गेले, निघून गेले. त्या दोघी त्यांच्या मोबाईल मध्ये व्यस्त होत्या, एअरफोन लावून. ते त्यांच्या बॉयफ्रेंडशी बोलणं, कोणती ती दुसरी होती ती तिचं गाणी ऐकणं. आम्ही तिघीच बसलो होतो. त्याच्यानंतर त्या काम पण करतायत, ते त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर पण बोलतायत. पण मी अशी सिंगलच बसली होती करायला. आणि अचानक मला ना टेरेसवरतून आवाज आला, पहिला बांगड्यांचा आवाज आला की एक्झॅक्ट आता हातात तर कुणाच्याच बांगड्या नाहीयेत ना, त्या पोरी घालत होत्या ना माझ्या हातात बांगड्या. मग आवाज कुठून? तरी पण मी एक बोलतात ना दुर्लक्ष केलं, जाऊ दे. दुसऱ्यांदा पण तसाच आवाज, तरी पण नाही. तिसऱ्यांदा तसाच आवाज आला आणि मला वरतून तिने आवाज दिला त्या बाईने, वरती बघ मी आलीये. पण काही कालापूर्वी ना ह्या स्टोरी ऐकल्या होत्या शेजाऱ्यांच्या, ज्या आमच्या काकी वगैरे आहेत ना, त्यांच्याकडनं ऐकल्या होत्या की आपल्या टेरेसवर आहे. म्हणून थोडस मी घाबरली. मी वरती बघायची डेअरिंग नाही केली. फक्त ह्या पोरींच्या कानातले एअरफोन काढले मी आणि पोरींना बोलली की चला आवरा, पटापट आवरा आणि घरी चला.
ती मुलगी होती ती तिकडच्या रूमला होती, तिला आम्ही सोडलं. जी होती माझ्या बाजूची होती तिला घेऊन मी तिला तिच्या रूम मध्ये सोडून मी माझ्या रूम मध्ये गेली. माझ्या रूम मध्ये गेल्यावर मी थोडा वेळ बसली, पाणी वगैरे पियाली, शांत बसली. नंतर क्लिक झालं की अरे काकी वगैरे हा का अशा बोलल्या मला, का तर आज अमावस्या होती म्हणून मला काकी बोलल्या की जास्त वेळ बसू नका, कारण की 12 पण वाजून गेले होते, ती लोक 12च्या आधीच गेले होते आणि आम्ही 12च्या नंतर बराच वेळ बसलो होतो, की जेणेकरून मला तो माझ्या लाईफ मधला हा एवढा म्हणजे बोलतात ना. त्याच्यानंतर मी सॅटर्डेला जाणं त्यांच्या बरोबर बसणंच बंद करून टाकलं. म्हणजे मी नाही राहिली तर त्या मुली पण तिथे राहणार नाहीत, की आपल्यामुळे त्या मुलींवरती पण आघात नको. कारण की कसं, मी जर थांबली नाही तर त्या मुली पण थांबणार नाहीत, मोठी लोक निघून गेली की त्या पण मुली जाणार आणि मी असल्या कारणाने मग त्या थांबा थांबा करत राहणार, म्हणून मग मी सोडून दिलं. तो एक सीन झाला माझ्या ह्याच्यामध्ये. हेच आहे ना की असं बोललं जातं की अमावस्यामध्ये की या हा. एंटिटी असतात ते जास्त ऍक्टिव्ह होतात आणि हे मी ऐकलं होतं. आपल्या टेरेसवर आहे तरी पण आम्ही टेरेसच्याच भागाला, खालच्या भागाला बसलो होतो. आमच्या वरतीच टेरेस आणि जिन्यावरतून आमचं टेरेसचा डोर दिसतो क्लिअरली. त्यामुळे तो जो आम्ही बसलो होतो ना तिथे, तो सेंटर बरोबर तिथलाच आहे आणि तिथे बहुतेकाने तिला पाहिलेलं आहे. माझी तर डेअरिंग नाही झाली तिला वरती बघण्याची, पण एक भात झाला, घाबरली मी पण मुलींना पाठवून दिलं, का आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती थांबवली होती. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी काकींना बोलली ना, तेव्हा काकी बोलल्या मी तुम्हाला बोलत होती ना जावा म्हणून, अमावस्या आहे तरी पण तुम्ही थांबलात. असा सीन झाला होता. तेच आहे ना की असं ते आवाज आला आणि त्यात ती जी होती एंटिटी तिने डायरेक्टली असं बोललं की वरती बघ मी आहे. ते खूपच ते शॉकिंग म्हणजे एकदम शॉक, म्हणजे पूर्ण बोलतात ना अंगावर काठा उभा राहिला माझ्या. आले होते त्या टाइमला. एकदम म्हणजे बोलतात ना की कोण आहे असं, की जेणेकरून मला ती बोलवते वरती. एक बोलतात ना एक वेगळेच हे निर्माण होतात आपल्या ह्याच्यामध्ये. तशा प्रकारचं मग माझं अंग एकदम शहाळल्यासारखं झालं, अंगावर काठा उभा राहिला. पण बोलतात ना एक देवाचं नामस्मरण करायचं. पोरींना पण हकलवली त्यांच्या घरातनं आणि मीही स्वतः घरी गेली निघून, असं झालं. आणि याच बिल्डिंग मध्ये सांगितलं जातं की खूप सारे स्टोरेज झालेले आहेत आतापर्यंत. झालेले आहेत माझ्या लाईफ मध्ये, तरी मी अनुभवलेल्या ह्या 3-4 स्टोरी आहेत. त्याच्यानंतर आमची बिल्डिंग रिडेव्हलपला गेली, पण आहे काही गोष्टी. पण ह्याच्यानंतर पण एक अशी स्टोरी घडली होती की माझे सासू सासरे नव्हते, गावी गेले होते आणि माझे मिस्टर नाईटला कामाला गेले होते. मी माझ्या 2 मुलींना घेऊन रूमला झोपली होती आणि म्हाडाच्या तर सगळ्यांना माहिती आहेत रूम कशा आहेत त्या. आमच्या विंडोच्या इकडे आमचं डोकं होतं. माझ्या दोन्ही बाजूला माझ्या 2 मुली होत्या. मुली पण काय मोठ्या नव्हत्या माझ्या त्या टायमाला. मोठी मुलगी माझी अराउंड 7 वर्षाची असेल आणि छोटी मुलगी 3 वर्षाची असेल. झोपली होती, पण पहिल्या स्टार्टिंगला काही झोप लागली नाही, नंतर झोप लागली. पण एक घाणेरडी सवय होती की केस सुट्टी ठेवून झोपायची मला. पण असं झोपली लिटरली आपल्याला एखाद्या गोष्टीचा आवाज जर लांबून येतोय, कसा येतो आपल्याला, पैंजणचा आवाज येतोय, तर तो कसा येतो आपल्याला आवाज की हळूहळू, मग जसं जसं जवळ येतो तसा तो वाढत वाढत जातो, मग पुढे गेल्यावर परत कमी कमी होत जातो. तसा आवाज मला यायला लागला. म्हणजे तसं तर कोण माझ्या गॅलरीमध्ये बाहेर राऊंड मारतय, तरी मी त्या ह्याच्यामध्ये पण ऐकत होती. तरी पण नाही म्हटलं, नाही असं काय नाही, कोणतरी असेल, सोडून दे. पण माझी जेव्हा लिटरली केस ओढली गेली ना, तो एक अनुभव म्हणजे मी आत्ता सुद्धा सांगते ना, माझ्या अंगावर काठा उभा राहिलाय. की तो क्षण आहे ना माझ्यासाठी एक वेगळाच. बोलतात ना, मी मोठ्याने ओरडल्याबरोबर माझे जाव दीर जे आमच्या किचनमध्ये झोपले होते ते मोठमोठ्याने, आणि माझी जाव गावची असल्या कारणाने तिला ह्या गोष्टीचं नॉलेज जास्त होता. त्यामुळे तिला माहिती आहे असं जर असेल तर भूताचं, तर असं जर कोण ओरडत असेल तर ती शिव्या घालायची असतात मोठमोठ्याने. तर ती शिव्याच घालायला लागली आणि तेव्हा माझं मग ते अंग एकदम लूज पडलं. आणि तेव्हा मला येऊन विचारलं की वहिनी काय घडलं. म्हटलं असं असं बाहेर मला पैंजणचा आवाज आला. नंतर माझे लिटरली खिडकीतनं 2 हात आलेले मला दिसतायत आणि माझे केस ओढली. एवढं सुद्धा घडलं माझ्या बाबतीत. तेव्हा ती बोलली की घाबरू नका. मग आम्ही तेव्हा रात्रीला, मग खिडकी तर आमची बंद होती, तरी पण माझ्या दिराणी सगळे दरवाजे बंद पूर्ण एकदा चेक करून लाईटी लावून आम्ही झोपलो. पण तो क्षण आहे ना,
तो डोळ्यासमोरून अजून जात नाही माझ्या. का जात नाही माहित नाही, कारण की तो एक बोलतात ना लाईफ मधला एक दुसरा क्षण होता की जेणेकरून तो अंगावर काठा निर्माण करण्यासारखा होता. आणि ते तुम्हाला खरंच ते एक्सपिरियन्स झालं की तुम्हाला असं केस केस खेचले गेले? खेचली, ती लिटरली माझी केस खेचली होती, कारण की मला ती केस माझी दुखत होती नंतर. म्हणजे रिअल मध्ये ती केस माझी खेचली गेलीच होती. आपण बघ एखाद्या वेळेला केस खेचतो बंकस मध्ये, तर थोडा काळ आपली केस दुखतात तिथे. ती माझी दुखत होती. मी बोलली सुद्धा जावेला की माझी केस इथे दुखतायत. ती बोलली झाला तो तुमच्यापर्यंत आलं, पण ते तेवढं तुम्ही मोठ्याने ओरडलात म्हणून ते तिथपर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कारण की तिला त्या गोष्टीचा नॉलेज होता, कारण की ती गावची असल्या कारणाने. मला त्यातला आपण आपण मुंबईचे, त्यामुळे ह्या गोष्टी काय आहेत त्या माहितीच नव्हत्या, पण त्या अनुभवल्या तेव्हा माहिती पडायला लागलं. तर असंच तर आणखी पण खूप साऱ्या स्टोरीज आहेत. मग आता आणखी एक स्टोरी कोणती सांगणार तू? आणखीन एक स्टोरी सांगायला गेली ना, तर माझ्या मुलीच्या बाबतीत घडली होती. ती म्हणजे तिला फिवर होता. दुपारची वेळ, एक 12-12:15ची गोष्ट. एक असं ऐकून होतं लहानापासून आई वडिलांकडनं, सासू सासऱ्यांकडनं, की दुपारचे 12, रात्रीचे 12 एक खतरनाक असतात. म्हणजे बोलतात नाही, त्या पिरियड्स मध्ये घरातला सुद्धा वॉशरूम हानिकारक असतो. बाहेरचा सोडा, पण घरातला पण वॉशरूम हानिकारक असतो. असंच दुपारचा 12चा पिरियड होता. ती फिवर मध्ये होती, ती झोपली होती. माझी झोप होऊन गेली होती. पण मी माझा मुलगा लहान असल्या कारणाने त्याला भरवण्यासाठी मी बाहेर गॅलरीत गेली, आणि ही एकटीच झोपली होती खाटेवरती, बेडवरती तिच्या. आणि तिला ना आतून आवाज आला भांडी घासण्याचा किचन मधून. तर ती ओरडते मम्मा मम्मा. तर आतून रिस्पॉन्स कोणीच नाही दिला, भांड्यांचा आवाज पण बंद झाला. परत तिला आवाज आला भांड्यांचा घासण्याचा, तर परत तिने आवाज दिला मम्मा मम्मा. तेव्हा पण भांड्यांचा आवाज थोड्या वेळाने परत बंद झाला. परत तिसऱ्यांदा तिला आवाज आला, तर ती मोठ्याने ओरडली मम्मा तुला आवाज देता येत नाही काय मला? तर कोण आहे आतमध्ये, मम्मा आहेस का? तर पटकन आतून तिला एक वेगळा आवाज आला, मम्मा नाही मी आहे. आणि ते ऐकून ती जी घाबरली आणि ती पळाली. आणि मी बसली होती शेजाऱ्यांच्या रूम मध्ये. ती बोलते मम्मा तू जर इथे बसलेस मग किचन मध्ये कोण आहे? मला भांड्यांचा आवाज येतोय घासण्याचा, आणि तुझी मम्मा नाही मी आहे असं बोलली. मला बोलते ती तू चल. म्हणून मी घरी आली. घरी आल्या तर दुपारच्या वेळात घाबरायसारखं असं मला त्या टायमाला काय वाटलंच नाही. पण एक बोलतात ना भीती असते मनामध्ये, ती एक भीती होती किचन मध्ये जाण्याची. दुपार जरी असली तरी, दिवस असला तरी पण, कारण की वेळ काळ ही कधी कुणाची सांगून येत नाही. गेली घाबरून. भांडी तर माझ्या बेसिंग मध्ये काहीच नव्हती. मग हिला भांड्यांचा आवाज कुठून आला? तर की पूर्ण किचनचा स्लॅब माझा क्लीन होता. म्हटलं बाबू काहीच नाही आतमध्ये. हा एक आहे की माझा वॉशरूमचा डोअर बंद असायचा ना, तो माझा वॉशरूमचा डोअर ओपन होता. म्हटलं तू वॉशरूमला गेली होतीस का? तर नाही मी झोपूनच होती मम्मा. मग म्हटलं मग वॉशरूमचा डोअर कोणी ओपन केला? तर मला नाही माहिती मम्मा, पण मला मी जेव्हा डोळे उघडले भांड्यांचा आवाज ऐकून तेव्हा वॉशरूमचा डोअर ओपन होता. मग त्या टायमाला थोडस एक बोलतात ना, एक आपण आपल्या देवावरती विश्वास ठेवतो. मग ते देवाचं थोडस तिला मी माझ्या उभीती लावली आणि तिला परत झोपवली. मग त्यानंतर तिला परत तसा आवाज आला? त्यानंतर तिला नाही, पण माझ्या मिस्टरांना तसा भास झाला होता. त्यांच्यासोबत काय झालं होतं? त्यांच्यासोबत पण 2 दिवसांनी सेम तसा सीन झाला होता. संध्याकाळच्या वेळेत आम्ही सगळे बाहेर होतो बसलेलं. आमच्याकडे संध्याकाळच्या सगळ्या गॅलरीत बायका बसतात, मुलं खेळतात, त्यामुळे आम्ही सगळे बाहेर होतो. आणि माझे मिस्टर कामावर नाही येऊन असेच बसले होते, टीव्ही बघत होते. तर टीव्ही त्यांनी बंद केला आणि ते पत्त्यामध्ये पत्ते खेळत बसले होते. त्यांना पण संध्याकाळच्या वेळात असाच किचन मधनं आवाज आला. तर त्यांना असं वाटलं की मी आतमध्ये काम करते, तर त्यांनी मला आवाज दिला आतमध्ये की अर्चना, एक नाही आतनं 2 नाही. परत ते पत्ते खेळतायत. परत त्यांना तसाच आवाज आला आतमध्ये. ते बोलते अगं अर्चना तू आतमध्ये आहेस का? तर ते मोठ्याने ओरडले अर्चना आत आहेस काय तू? तर मला ते गॅलरीत बाहेर आवाज गेला ऐकायला, म्हणून मी बाहेरून आतमध्ये आली. म्हटलं काय झालं, मी तर बाहेर आहे, मला का आवाज देताय? नाही आतमध्ये कोण आहे? म्हटलं आतमध्ये कोण नाहीये. मग मला बोलतात नाही मला. म्हटलं 2 दिवसापूर्वी श्रावणीला पण आतून असा भास झाला होता. म्हटलं बघा काय ते.
कारण की ह्या रूम मध्ये आल्यापासून म्हटलं मला हा तिसऱ्यांदा म्हणजे माझ्या लाईफ मध्ये एकदा घडलेला आहे म्हटलं, पण आता म्हटलं 2 दिवसापूर्वी म्हटलं मुलीला पण झालंय आणि आज तिसऱ्यांदा म्हटलं तुम्हाला पण झालेलं आहे. काय ते बघा. ते तेवढ्यावरच मग आम्ही झालं मग ते आमचं नंतर मग बिल्डिंग आमची रिडेव्हलपला जाणार होती, मग ती आमची बिल्डिंग रिडेव्हलपला गेली. हा, मग तुम्ही जे बोलत होता की आवाज आला, मग तुम्ही ते फाइंड आउट करायला पाहिजे की कसला होता, की कोणाचा फाइंड होता? आउट करायला म्हणजे हे बघ, आम्ही आहे ना असं ह्या गोष्टीवर बिलीव्ह करत नव्हतो की बाबा हे अंधश्रद्धा वाटायची, पण जेव्हा ते अनुभवत होतो ना तेव्हा ते थोडंसं वाटायचं. पण बोलतात ना, एक आमच्या गावामध्ये आहे दर्गा, तिथे आम्ही असंच एक कॉल करून विचारलं होतं. तर बोलतात म्हणजे ते असतं काही जागेमध्ये दोष असेल तर असं होऊ शकतं. आता आमची बिल्डिंग म्हणजे बोलतात ना खूप जुनी बिल्डिंग, म्हणजे मी लग्न करून झाल्यानंतर मला वाटतं त्या पिरियड्स मध्येच त्या बिल्डिंगला 50 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या पुढे म्हटल्यावर मग अजून किती असेल माहिती नाही, म्हणजे ती किती बिल्डिंग जुनी असेल आणि त्याच्या आधी त्या बिल्डिंग मध्ये काय घडलं असेल, किती काय प्रकार घडला असेल हे माहिती नाही. कारण की असं ऐकून आहे की जे कंस्ट्रक्शन लाईन्सला बिल्डिंग्स उभे राहतात तिथे असतं का हॉरेबल असतं, कारण की बऱ्याच केसेस घडलेल्या असतात, ऍक्सिडेंट्स होतात, काही वेगळ्या स्टोरीज होतात, त्यामुळे ते त्यांची आत्म्याची वास तिथे राहते. तर तशी ती लेडीजची वास आमच्या बिल्डिंग मध्ये आहे, असं आमच्याच घरात नाही बहुतेकांच्या घरात व्हायचं, बहुतेकांच्या. इवन म्हणजे माझे मिस्टर एकदा अलिबागला गेले होते, म्हणजे माझं काही आमचं लग्न नव्हतं झालेलं, त्यांनी म्हणजे तो सांगत होता त्याची स्टोरी की तो अलिबागला गेला होता. अलिबागवरनं रात्री लेट आला, काहीतरी फ्रेंड्स लोकांबरोबर गेला होता, रात्री लेट आला, त्याला त्याच्या बिल्डिंग खाली सोडलं, वरती आल्यावरती फर्स्ट फ्लोअरला त्याला ना एक आमच्या सेकंड फ्लोअर मध्ये एक लेडीज आहे ना ती दिसली कोपऱ्याला उभी. पण लेडीज आहे ह्या भीतीने तो पुढे गेला नाही. का गेला नाही, तर की लेडीज आहे म्हणून त्याने सोडून दिला आणि वरती आला. तो वरती आल्यावर तीच लेडीज सेकंड फ्लोअरला जिन्यावर बसलेली होती. तो घाबरला, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला पण तीच आहे आणि सेकंड फ्लोअरला पण तीच आहे, मग नक्की आहे कोण. कारण की ती लेडीज बाहेरच असायची, म्हणजे ती घरात झोपायची नाही, ती बाहेरच झोपायची, ती जिन्यावरच झोपून असायची. मग तो घाबरला की मग ही पहिल्या माळ्यावर कोण आहे आणि मग ही कोण आहे. मग तो समजून गेला की पहिल्या माळ्यावर आहे ते जे आपल्या बिल्डिंग मध्ये आहे तेच आहे आणि ही आहे ती ओरिजिनल आहे. तो जो पळत सुटला घरामध्ये, म्हणजे दरवाजा एवढा जोर जोरात वाजवायला लागला की जेणेकरून म्हणजे त्याला असं वाटलं की तो माझ्या मागून येणार आहे की काय, आणि तो घरात शिरला. आणि घरात गेल्यावर मग त्यांनी सगळं त्याच्या आई वडिलांना सांगितलं. तर आई वडिलांनी बोलतात ना एक ते त्यांच्या पद्धतीने काय त्या टायमाला त्याच्या अंगावरनं काढलं आणि बाहेर टाकलं. म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये आहे हे, आमच्या बिल्डिंग मध्ये 32 खोल्यांना सगळ्यांना माहिती होतं, म्हणून रात्री सुद्धा अपरात्री सिंगल माणूस कोण यायचा नाही. यायचा तो कोण यायचा, म्हणजे जे गावची लोक ज्यांना माहिती आहे बाबा हे आहे ह्याच्यासाठी काय करायचं काय नाही करायचं, ती लोक बिंदास असायची. पण आपल्या शहरातले राहणारी लोक जी असतात ना त्यांना काहीच नाही ह्यातल्या गोष्टीचा नॉलेज असतो ना, तर ती लोक नाही यायची. इव्हन मग आम्ही पण लग्न झाल्यावर असं कुठे बाहेर फिरायला गेलो तर आम्ही जेव्हा यायचो, जेव्हा रिक्षात उतरायचं तर माझे मिस्टर थांब बोलायचे, थांब एकत्र वरती जाऊ, एकटी पुढे होऊ नकोस. तर मी तेव्हा त्याला बोलायची काय काय एकटे गेली तर काय होणार आहे, तर नाही तुला नाही माहिती. तेव्हा मला त्यांनी त्यांची स्टोरी त्यांच्या ह्याच्यामध्ये घडली होती ती सांगितली होती मला. मग अशीच त्यांची एक स्टोरी तू मला बोलली होती जे टेरेस हा, वरती. टेरेस वरती म्हणजे आमच्या घराचं जरासं म्हणजे त्या टायमाला म्हाडाची जुनी रूम, मग थोडंसं आम्ही एक बोलतात ना एक कलर काम केलं, सगळं म्हणजे जुनं फर्निचर होतं ते काढलं. त्यात असं फर्निचर होतं की होळी जवळ आली होती, मग ते मुलं आमची बिल्डिंग खाली होळी करतात, तर मग ती फर्निचर होतं ते आम्ही टेरेसवर ठेवलं होतं. तर सकाळपासून काढायला आम्ही होळीच्या दिवशी विसरलो होतो की मुलांना ते बांधायला देण्यासाठी. संध्याकाळी एक 7च्या दरम्यान 7-8च्या दरम्यान सगळेजण बोलले की दादा तू ठेवलंयस वरती ते काढून आण ना, म्हणजे आपल्याला होळी बांधायची. म्हणून माझे मिस्टर आणि एक आमच्याच बिल्डिंग मधला मुलगा असे 2 जण गेले वरती गेले. त्यांनी सगळं काढलं, सामान काढलं, लाचचा टेबल म्हणजे बोलतात ना टेबल असा हातात घेतला आणि त्या मुलाला असा हातात देत आहेत, तोपर्यंतच वरतून ती बाई पटकन बोलली या या तुमच्या दोघांचीच वाट बघते मी. असं बोलल्यावर त्या दोघांनी तो टेबल तिथंच खाली फेकला आणि जे जिन्याने धडधड खाली आले उतरले ते थांबलेच नाहीत, वरती काय बघितलं नाही त्या लोकांनी, कारण की त्यांना बरेच वर्ष झाली होती तिथे राहून.
त्यांना अनुभव होते त्या गोष्टीचे. आम्हाला लग्न झाल्यानंतर अनुभव आलेले, पण त्यांना माहिती पडलं की काय घडलंय ते. त्यामुळे त्यांनी तिथे टाकला लगेच, बोलतात ना टेरेसला लॉक लावला आणि घरात पळाले. मग शेजारी लोक ओरडले की काय गरज होती 8 वाजता एवढ्या रात्री राजायचं वरती, माहिती आहे ना तुम्हा लोकांना, तरी पण तुम्ही लोक गेलात. आणि होळीचा म्हणजे होळीचा पिरियड पण तसा बोलतात ना, एक हे असतो, होळीचा पिरियड आहे आणि कशाला गेलात आहे. ते तो एक बोलतात ना एक हॉरेबल, म्हणजे मिस्टर रात्रभर झोपले नव्हते त्या टायमाला, एवढे घाबरले होते की मला लिटरली ती बोलली या तुमची वाट बघते मी. म्हणजे आहे आमच्या वास्तूमध्ये ती होती ती बाई. त्याच्यानंतर आमची मग बिल्डिंग तोडण्याचा निर्णय झाला, कारण की आम्हाला बिल्डर लागलं होतं. त्यामुळे मग ती वास्तू आमच्याकडनं आता गेलेली आहे. पण मग तेच आहे ना की ती जी कोण टेरेसवरती होती आणि तिचं ते पहिले तुम्हाला पण एकदा असं बोललं की तिने की म्हणजे वरती असं म्हणजे बघणं आहे. ऐकून आहे आम्ही सगळेजण की जेव्हा ती भाड्याची बिल्डिंगचं काम चालू होतं, जेव्हा बिल्डिंग झाली होती, तेव्हा तिथे काम चालू असताना ती बाई मेलेली आहे. तिचं ऍक्सिडेंट झालेलं आहे, तिचा वास त्या बिल्डिंग मध्ये आहे. हे असं आम्हाला म्हणजे जी जुनी लोक होती, ह्यांच्याही अगोदरची लोक होती, ते लोक म्हणजे ती वयस्कर जी होते ते लोक सांगायचे ह्या मुलांना, म्हणजे पुढच्या पिढींना. आणि ह्या पुढच्या पिढीवाल्याने आम्हाला सांगितलेली. पण ती वास्तूमध्ये होती, पण त्या वास्तूचं आपण काहीच करू शकत नाही. आता एवढीच आपण वास्तू घेतलेली आहे तर ती सोडू शकत नाही ना आपण, म्हणून. हेच आहे. आणि हे स्टोरी असं खूप साऱ्या ठिकाणी ऐकले जातात की ज्यामध्ये लोक बोलतात की कोणाचं डेथ झाले की तिकडे ती एंटिटी राहते. अँड स्पेशली हे कन्स्ट्रक्शन साईड वरती खूप साऱ्या अशा गोष्टी होतातच. मग त्या ह्याच्यामध्ये मग तेव्हा ते क्लिअर करण्यासाठी तुमच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंगच्या थ्रूने म्हणजे असं कधी काय केलं नव्हतं? केलं नाही. म्हणजे आमच्याकडे वर्षातनं एकदाची एक वार्षिक बोलतात ना सत्यनारायणची पूजा, तीच, आणि ते जागेवालेला नारळ देणं, हे. पण बोलतात ना ते जर आत्मा जर तिथे मुरला गेला असेल तर तो आत्मा मुरलेला असतो, तो सहसा लगेच जात नाही. एक अशा आहेत बऱ्याच स्टोऱ्या की एखाद्याच्या आत्मा शरीरात मुरला की तो सहसा त्या व्यक्तीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. हे असं ऐकून आहे आणि अनुभवलेलं पण आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे रिलेटिव्ह मध्येच. म्हणून ते सांगताना हेच आहे की केलं असेल त्या लोकांनी पूर्वी, पण तिला वास्तूच सोडायची नसेल तर आपण काहीच बोलू शकत नाही. आणि अशीच एक स्टोरी तू मला लहानपणी सांगितली होती, जे तुझ्या किचनची खिडकी होती त्याच्या मागच्या साईडला जे दिसायचं त्यावरून एक स्टोरी सांगितली होती. ती म्हणजे एक म्हणजे आमच्या पाठीमागे आहेत ना पाण्याच्या टाक्या आहेत. असं म्हणजे रात्री अपरात्री आम्ही जर बाथरूमला वगैरे उठलो किंवा पाणी प्यायला किचन जवळ जर गेलो तर ती विंडो मधनं बरोबर आपोआप नजर जायची आमची खाली. तर ते पाण्याच्या टाक्याजवळ आहे ना असं व्हाईट कलरचं म्हणजे एक बॅकग्राऊंड दिसायचं. आणि बहुतेक बोलतात की त्या पाण्याच्या टाक्यांजवळ आहे. रात्रीचं कोण सहसा जात नाही 12च्या नंतर पाण्याच्या टाक्याजवळ त्या, कारण की तो छोटीशी जागा नाहीये, खूप भली मोठी पाण्याच्या टाक्या आहेत. जवळजवळ आतमध्ये 4 टाक्या आहेत मोठ्या. अख्ख्या विक्रोळीला कन्नमोरला पाणी पुरवला जातो तो, म्हटल्यावर तो पेस केवढा मोठा असेल. पण तो आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे असल्या कारणाने आम्हाला ते क्लिअरली ती जागा दिसत होती. माझ्या अशा लाईफ मध्ये म्हणजे ती मी जेव्हा जेव्हा उठायची ना तेव्हा ती मला ती बाई दिसायची, पण ती एक्झॅक्ट कोण आहे तर मी आमच्या बाजूच्या काकी वगैरे त्यांना बोलायचे. ते बोलायचे आपल्या त्या टाकीवरती आहेत, भूतांचा आहे म्हणून तिथं आपल्याकडे कोण जात नाही, असं होतं. पण तेच आहे, कारण मला पण आठवत आहे लहानपणी एकदा मी राहायला आलो होतो तेव्हा सेम हे जे पॅसेज मधलं ते तू बोलली होतीस की ते आवाज येतो चालण्याचा नाही ते, तेव्हा लहानपणी झोपल्यानंतर असं जाणवलं होतं कुठे ना कुठे त्याचा आवाज थोडा जाणवला होता. तेव्हा मला पण वाटलं होतं की काहीतरी आहे, ते असं क्लिअर नाही समजत, बट क्लिअर नाही ते आपल्याला लगेच जाणवतं. पण ज्यांना समजतं ना क्लिअरली ते आज मला जे समजलंय क्लिअरली ते माझ्या लाईफ मध्ये 2 घडले ऍक्सिडेंट. एक म्हणजे आम्ही जिन्यावर बसून जे काम करत होतो तेव्हा एक घडलेलं, आणि तिने लिटरली माझी केस ओढली होती तो एक. म्हणजे मला माहितीये बाबा आहे, जसं ही लोक बोलतात त्या ही लोक बोलायचे आपल्या बिल्डिंग मध्ये आहे, तेव्हा असं वाटायचं चल फेकतायत हे म्हातारी लोक आहेत असं वाटायचं. पण जेव्हा ते अनुभवलं तेव्हा ते रिअल वाटलं की बाबा आहे म्हणून. असं तेच आहे की स्वतःवरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोस्टली लोक नाही बिलीव्ह करत. आणि असं खूप सारे आहे की किती सारे लोक बोलतात की हे जे अनुभव असतील ते खोटे असू शकतात किंवा तुम्ही
बनवलेले असतात. पण बनवले जोपर्यंत त्या तुम्ही अनुभवाला स्वतःहून एक्सपिरियन्स करत नाही करत नाही. आणि जेव्हा म्हणजे जे फॅमिली गेले त्या ह्याच्यातून त्यांनाच ते माहितीये की त्यांच्यासोबत काय झालं आता होतं. ह्या गोष्टीवर मला पण बिलीव नव्हता, म्हणजे ह्या भूत प्रेत आत्मा करणी हे मी पण गोष्टीवर विश्वास पण जेव्हा अनुभवलं ना तिथपासून मग हा विश्वास करायला लागली मी. का तर अनुभवलं. कारण की वयाच्या 20 वर्षापर्यंत आई वडिलांच्या घरात कधी हा अनुभव आलाच नव्हता. लग्न झाल्यानंतर हा अनुभव आला. मग तेव्हा कळलं की नाही, भूत प्रेत किती जरी बोललं, जसं बोलतात देव नाहीये पण देव आहे, तसंच भूत नाहीये पण भूत पण आहे. लक्षात राहू दे, कारण की आपण बोलतो देव आहे, भूत पण आहे. या पृथ्वी तलावरती भूत पण आहेतच. आता थोडे कमी झालेत कारण कन्स्ट्रक्शन अँड ऑल खूप डेव्हलपमेंट वाढले, डेव्हलपमेंट्स वाढलेले आहेत. त्यामुळे कमी झाले. बट आधीच्या काळी हे खूप होतं. खूप होतं खूप. आणि ते म्हणजे बघायला गेलं ना, विक्रोळी त्या टायमाला आहे ना, म्हणजे 2002च्या दरम्यान माझं लग्न झालं. म्हणजे एकदम डेव्हलप नव्हती, म्हणजे असं गावच होतं. मी राहायला परेलला, माझं माहेर. आम्हाला थंडी वगैरे नाही माहिती, पण विक्रोळीत गेल्यावर थंड वातावरण, एक म्हणजे गावच्या सारखं वातावरण, एक म्हणजे तिथे म्हणजे एक बोलतात ना गाव प्रकारच होता. म्हणजे तिथे त्या म्हाडाच्या बिल्डिंगी बांधत गेलेल्या ना, तर ते हे असं एक बोलतात ना, एक बहुतेक म्हणजे विक्रोळीत असं कुठे नाहीये की बहुतेक ठिकाणी कोणाच्या तरी तोंडातनं ऐकलेलं आहे की आमच्या बिल्डिंग मध्ये असं घडलं, तर आमच्या बिल्डिंग मध्ये तसं घडलं, त्याच एरियामध्ये ते घडलं होतं, हे असं ऐकायला यायचं. पण तेव्हा ते बिलीव्ह नव्हतं. जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेतला त्या गोष्टीचा, तेव्हा मला त्या गोष्टीवरती विश्वास पटायला लागला की नाही, हे आहे. अजून तुझ्याकडे खूप सारे एक्सपिरियन्स आहेत, ते मला तू सांगितलेले होतेस ते आहे. बट आपलं टाइम लिमिट असल्यामुळे आपण हा पार्टमध्ये सगळं कंटिन्यू करू शकत नाही. तर ह्याच्यासोबत आपण सेकंड पार्ट एक परत आणू, ज्यात तुझी ती रूम डेव्हलपमेंट नंतरची पुढची जी स्टोरी होती त्यातली सगळी स्टोरी आहे, तर ती घेऊ. आणि तो पार्ट पण लवकरच आपण आणू. आज आपण इकडेच थांबूया. तर तुम्हाला पण कसं वाटलं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकतात कमेंट सेक्शनमध्ये जाऊन. आणि हे सगळे रिअल लाईफ एक्सपिरियन्स होते आणि हे ॲक्च्युली घडलेले होते. तर असं नाही की कोणाच्या थ्रूने ऐकलेत तर तुम्हाला म्हणजे खरं वाटेल की नाही हे विचार करायला. तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ. आणि ह्याचा सेकंड पार्ट पण आपण लवकरात लवकर घेऊन येऊ. आणि आपण भेटू आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डू लाईक दिस व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ इफ तुम्हाला आवडला असेल तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत. आणि आपण भेटू आता नेक्स्ट टाईममध्ये. तोपर्यंत ठीक आहे, चलो बाय बाय.